तुझी मी यार, तू माझा प्यार, तुझ्यावर दिल माझा आलाय. तू वाजत गाजत तुझ्या घरी, तुझ्या प्रेमाचा घालून हार. तू माझा प्यार, तुझ्यावर दिल माझा आलाय फार. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेलच. तर जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता बघितला तर तुम्ही अशा रील्स किंवा स्टेटस क्रिएट करू शकता. तर आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आज आपण जे काय मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर लवकरात लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसंच आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲपवरती केलेला आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. तसंच आज आपण जे काय डेली सॉन्ग वापरत असतो ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाणार आहे. तर लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपलं इंटरनेट कनेक्शन बंद करून घ्यायचं. नंतर अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. सिम्पली तर आपल्याला 5 ऑप्शन बघायला मिळणार आहेत. इथं आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काय आपले बीट मार्क आणि शेक इफेक्ट डिस्क्रिप्शनमधून इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. सिम्पली आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला सॉन्ग आणि आपल्याला लेअर अशा प्रकारे इथं बघायला मिळणार आहेत. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, या रेक्टँगल 1च्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं कलर अँड फिलचा ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 4 ऑप्शनमध्ये या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं आणि आपल्याला इथं आपल्याला जे इमेज इथं ॲड करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हे इथं ॲड होऊन जाईल. सिम्पली पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला यायचं आहे. रेक्टँगल 1ला क्लिक करून पुन्हा ग्रुप कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे गॅलरी ओपन होऊन जाईल. आपल्याला ते पुढचं इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला अशाच प्रकारे आपल्याला इथं जेवढे काही आपले इमेजेस आहेत त्या प्रत्येक इथं येऊन कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा आपल्याला इमेजेस इथं ॲड करून तुम्ही इथे इमेज ॲडजस्टही करू शकता. आपण इथं अशा प्रकारे सर्व इमेजेस इथं ॲडजस्ट करून घेऊया. सिम्पली झालेलं आहे. नंतर काय करायचं, सुरुवातीला यायचं तर आपल्याला ग्रुप अँड मास्क 1 नावाची लेअर बघायला मिळणार आहे. त्याला क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला ते एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. तर या खालच्या लेअरला क्लिक करून सिम्पली पुन्हा इथं आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरपैकी या 4च्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे आपल्या समोर त्या ऑप्शनला क्लिक करून गॅलरी ओपन होऊन जाईल. पुन्हा तुम्ही तुमचं इमेज इथं ॲड करू शकता. तुम्ही कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ क्रिएट करू शकता. सिम्पली इथे इमेज सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे इमेज ॲडजस्टही करू शकता. सेट होऊन जाईल. पुन्हा तुम्ही बॅक आपल्याला पुन्हा आपली काय पुढची जी काय ग्रुप अँड 1 मास्कची लेअर आहे त्याला क्लिक करून पुन्हा सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे. एडिट ग्रुपला क्लिक करून पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला पुढची इमेज सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आणि ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅकनिंग आपल्याला अशी सेम प्रोसेस करत जेवढे काही आपले पुढचे ग्रुप्स आहेत त्या प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण तोपर्यंत व्हिडिओ स्किप करणार आहे, म्हणजे आपल्याला व्हिडिओची लेंथ वाढणार नाही. अशा प्रकारे आपण इथं सिम्पली सर्व ग्रुप एडिट करून इथं आपले इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर यामुळे काय होणार आहे की तुमचं इथं टायमिंग कमी होणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप केलेला आहे. तुम्हाला इथे एक काळजी काय घ्यायचं आहे, आपण जे इथं खाली इमेज सिलेक्ट केलेलं आहे तेच इमेज तुम्हाला इथं ग्रुप अँड मास्क 1ला येऊन आपण जे इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तसं आपल्याला पुढं जे काय आपण बॅकग्राऊंडला जे इमेज सिलेक्ट केलेलं आहे कलर अँड फिलच्या ऑप्शनला जाऊन तेच इमेज तुम्हाला पुन्हा ग्रुप अँड मास्क 1वरती येऊन आपण जे काही एडिट ग्रुप करून ही लेअर सिलेक्ट केलेलं आहे तीच तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला अशाच प्रकारे 2 इमेजेस सेम आले पाहिजे अशा प्रकारे इथं एडिट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 11-16च्या बीटला यायचं आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडिया ओपन करून घ्यायचं आहे. आपल्याला इथून आपल्याला पुढचे इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून इथं फिल टू कंपोजिशन रेड आपल्याला ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं इमेज फिल कंपोजिशनला होऊन जाईल. पुन्हा ॲरो चिन्हावरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करून कट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला आपल्याला इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे इथे प्रत्येक बीटवरती एक इमेज ॲड करत जायचं आणि त्यानंतर 3 डॉटला क्लिक करून हे कंपोजिशनला फिल करून घ्यायचं आहे. नंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं. तर आपण इथे इमेजेस ॲड करून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपले इमेजेस इथं ॲड करून घेतलेले आहेत. आपल्याला नंतर काय करायचं आहे, सिम्पली यातून बॅक निघून आपण जो काही शेक इफेक्ट डाउनलोड केलेला आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला इमेजची लेअर बघायला मिळेल, त्याला क्लिक करून आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. इथून इफेक्ट कॉपी होऊन जाईल. पुन्हा आपल्याला ते इफेक्ट MP4 नावाची लेअर बघायला मिळेल, त्याला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून सिम्पली बॅक निघून बीट मार्क ओपन करून घ्यायचं. आता जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत ते प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी इमेजला क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या इमेजला येऊन ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. असं आपण इथे प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया.
अशा प्रकारे आपण प्रत्येक इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. नंतर पुन्हा आपल्याला 11-16च्या बीट लावून काय करायचं आहे, ते लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. आपल्याला हे लेअर इथं अशा प्रकारे बघून येईल. पुन्हा पुढच्या लेअर लावून आपल्याला इथं लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीट लावून ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा आपल्याला प्रत्येक बीटला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे इथं होऊन जाईल. पुन्हा 11-16च्या बीट लावून प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपलं जे काही स्पेशल वर्ड PNG आहे ते सिम्पली आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करून मूव्हमेंट ट्रान्सफरच्या ऑप्शनला क्लिक करून रोटेशनला यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे 5पर्यंत रोटेट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत जाऊन इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा तुम्ही बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपल्या जे काही खाली 5 लेअर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. एका लेअरला लॉंग प्रेस करून बाकी सर्व सिलेक्ट करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी 5 लेअर्स करून घ्यायचं आहे. तिथून बॅक निघून पुन्हा बीट मार्क ओपन करून काय करायचं, सिम्पली त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट 5 लेअर्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा HD इफेक्ट आपल्याला इथं बघायला मिळून जाईल. याची लेंथ ऑटोमॅटिक शेवटपर्यंत अशा प्रकारे एक्सटेंड होऊन जाणार आहे. पुन्हा ॲरो चिन्हावरती क्लिक करून काय करायचं, एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तो त्या HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.